तर तिकडे नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरू झालाय। जायकवाडीमध्ये 90,000 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वर धरण परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटावे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच धरणांमधून पाणी साठा हा सोडण्यात आला असून आपण बघतो तर आपण सध्या नांदूर मधमेश्वर या धरणावर आलेलो असून आपण बघू शकता की या नांदूर मधमेश्वर धरणातून 5 वक्राकार गेटद्वारे जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आलेले आपण बघतो तर नांदूर मधमेश्वर हे धरण असून आपण बघतो त्या ठिकाणी अक्षरशः जायकवाडीच्या दिशेने 90,000 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग हा जायकवाडीच्या दिशेने करण्यात येत आहे। आपण बघितलं तर नांदूर मधमेश्वर पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याने पाण्याचा विसर्ग हा जायकवाडीच्या दिशेने करण्यात येत आहे। नांदूर मधमेश्वर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने सिन्नर निफाड या महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। नरेंद्र बटावे, महाराष्ट्र न्यूज, नांदूर मधमेश्वर धरण, नाशिक।